अमरावती जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये अनाधुंदी गोंधळ असल्याचा आरोप आमदार प्रताप अडसड यांनी केला आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनागुंदी कारभाराविषयी आपल्याला माहिती देण्याकरिता मी आपल्यासमोर आलो आहे। मे 2020 मध्ये शासनाच्या परिपत्रकाद्वारे सर्व जिल्हा बँकांना कळविण्यात आले महाराष्ट्रातल्या की शेतकरी कर्जमाफीमध्ये जे पात्र शेतकरी आहेत त्यांना कर्ज वाटप करण्यात यावे व त्याची रक्कम शासनाकडून देणे बाकी दाखवून पुढील कर्ज त्यांना देण्यात यावे। परंतु माझ्या माहितीप्रमाणे राज्यातील सर्व जिल्हा बँकांनी हे MOU केले, परंतु अमरावती जिल्हा बँकेने हा MOU न केल्यामुळे 200 कोटी रुपये येऊन पडल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना लाभ देता आला नाही आणि शेवटी अनेक तक्रारीनंतर 29 जूनला 79(2) ची नोटीस या बँकेला दिल्यानंतर 1 जुलैला यांनी हा MOU केला आणि एवढे दिवस शेतकऱ्यांना या गोष्टीचा या कर्जाचा लाभ मिळू शकला नाही, त्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे राज्याचे गृहमंत्री यांनी ज्याप्रमाणे म्हटलं होतं की शेतकऱ्यांना जे त्रास देतात आणि ज्यांच्यामुळे कर्ज मिळू शकत नाही अशांवर गुन्हे दाखल करावे, तर माझी त्यांना विनंती आहे की या संचालक मंडळावर आपण गुन्हे दाखल करावे। दुसरा, सध्या आर्थिक परिस्थिती चांगली नसताना राज्य ज्या पद्धतीने काम करत आहे त्यामध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे अनावश्यक खर्च बँकेने करू नये असं म्हटलं आहे। यामध्ये सुद्धा शासनाच्या व सहकार आयुक्त निबंधक यांच्या निर्देशानंतर सुद्धा या जिल्हा बँकेने जवळपास 5 कोटीचं करोडो रुपयाचं सॉफ्टवेअर खरेदीचा घाट घातलेला आहे। ते टेंडर काढलेलं आहे, त्याच्या संदर्भात आम्ही ते रद्द करण्याकरता पाठपुरावा करत आहोत। तर हे तात्काळ रद्द करावं अशी आमची मागणी आहे।